मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? आता सरकार पेट्रोलमध्ये E35 मिक्स करत आहे. मला ही गोष्ट कशी माहीत झाली? मी पेट्रोल पंप गेलो पेट्रोल भरण्यासाठी आणि त्याला सहज विचारलं पेट्रोल पंपवाल्याला का याच्यामध्ये E20 पेट्रोल मिक्स असतं ना रे? तर तो बोलला, "हो, यामध्ये यापूर्वी राहायचं E20, आता सरकार E35 मिक्स करते." म्हटलं, "का बरं रे असं? E20 मिक्स राहते ना याच्यामध्ये." तो म्हणतो का, "नाही, आता E35 मिक्स करताय." याचं कारण असं आहे का, तो म्हणतो का जास्त स्टोअर झालेलं आहे इथेनॉलचं, स्टोरेज जास्त झालेलं आहे. त्यामुळे आता सरकार थोडं खपत करायच्या मागं लागेल आहे इथेनॉल आणि E35 मिक्स करत मग आता हा नितीन गडकरी आपल्या गाड्यांचं नुकसान झालं तर भरून देणार आहे का मित्रांनो? आता तुम्हाला पण माहिती आहे असेच टुरिस्ट गाडीवर खाते-पिते दिवस चालू आहेत आणि जर इंजिनचं जर मोठंच प्रॉब्लेम आला तर नितीन गडकरी आपल्या गाड्या भरून देणार का त्याचे मुलं भरून देणार आपल्या गाड्या? हां, काही मोठा खर्चच आला तर काय करायचं आपल्यासारख्यांनी? आणि आपल्यासारख्याला माहीत पण नाही का E35 मिक्स कधीपासून करताय? तुम्हाला पण माहीत आहे का नाही ते पण सांगा आणि तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही पण एखाद्या पेट्रोल पंपवर विचारपूस करून बघा का E35 मिक्स खरंच होतंय का?